सध्या आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गोलमाल होताना दिसत असून ज्या भारत पेट्रोल पंपाची एक चांगला पंप म्हणून ओळख निर्माण झाली आहे, त्याच पंपावर एक प्रचंड धक्कादायक असा गोलमाल दिसून आला आहे। चक्क 2000 रुपयाचे डिझेल 10 सेकंदात भरले कसे, हे जागृत असणाऱ्या ग्राहकामुळे येथील कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर मात्र सगळ्यांचीच पळताभुई तोडी झाली। पेट्रोलियम कंपन्यांच्या या असल्या प्रतापामुळे अनेक गोरगरिबांना दररोज हजारो रुपयांचा फटका बसत असल्याचे या व्हिडिओवरून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। पाहूया प्रत्यक्ष काय घडलं। पंप असं जर चालू झालं तर 10 सेकंदात 2000 डायरेक्ट आकडा दाखवतोय म्हणल्यावर असं नसतंय। कसं बघा 10 सेकंदात संपलं, तसंच गेला तर काय केलं असं नसतं। कुठल्याही पॉईंटचा विषय नाही, क्लिअर घ्यायला पाहिजे तुमचं। आता बरोबर असं नसतं विषय। आम्ही डायरेक्ट दाखवलं नाही 2000 दाखला, 2000 डायरेक्ट आकडा दाखवला लागला तुमचं 10 सेकंदामध्ये सगळं पण तुमचं। आणि तसं निघून गेलं असं जर निघून गेलं असं झालं असं ना तसं बघा। डिझेल तर पडलेलं नाही तर 2000ला लॉक केलं तर तुम्ही 2005 कसं काय आलं? मी काय म्हणतो 2000ला लॉक केलं होतं, 2005 कसं काय झालं तिथं? नेमकं कशामध्ये प्रॉब्लेम आहे ते सांगा आम्हाला। तुम्ही बंद करा, मी बोलतो। होगा डिझेल, होगा डिझेल। बघा सर, बघा डिझेल कुणीकडे चाललंय, बंद करा। उद्याचा प्रॉब्लेम तुमचं झाला, आम्ही पैसे द्यायला लागलो, इथं काय हे करायला नाही। डिझेल डायरेक्ट पडायला लागलं तुमचं खाली। कशाला करता? एवढं नावाजलेला पंप आहे, चांगलं नाव टाकलं तर वरती डिझेल चाललं बाहेर कुठून, लॉक कुठं व्हावं लागलंय। हा असं नसतंय, तुमचं नावाजलेला पंप आहे, कोंडीचा पंप आहे, एवढा कंपनीचा पंप आहे तुमचा। परत करा हा नेहमी येते ना। मग 2000 डायरेक्ट लॉक झालं, डिझेल गाडीत पडलेलं नाही, तुमच्या समोरच झालं ना हे। मग आता परत तुम्ही लॉक केल्यानंतर ह्याच्यातनं डिझेल का पडलं खाली? अहो भानगड नाही तर 2000 डायरेक्ट 10 सेकंदात संपलं डिझेल। पुन्हा लॉक काढून टाकलं, आता डिझेल बंद केल्यानंतर पुन्हा त्या पाईपातनं मतानं बाहेर डिझेल आलंय आणि पडलं म्हणून सांगते। 2000ला लॉक केले, 2005 रुपयाचं डिझेल पडले, हे काय आहे? आणि अगोदर डायरेक्ट बंद काय? बिल घेण्याचे विषय नाही। 2000चे डिझेल 10 सेकंदात भरले गेले। तक्रार केल्यानंतर चूक मान्य करून परत 2000 लॉक केले। 2005 रुपयाचे डिझेल पडले, नंतर पाईप काढले, नंतर पाईपमधून डिझेल गळत होते। हे रंगेहात पकडले गेले। लूटमारी कशी चालू आहे प्रत्यक्षात व्हिडिओद्वारे पाहूया।